नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे संडे स्पेशल सुरमई फ्राय। त्यासाठी मी सुरमईची मच्छी स्वच्छ धुतली आहे आणि चवीनुसार मीठ ऍड करून घेतलं। सोबत पाव चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट ऍड केलं आणि आपल्याला इथे कोकम आगळ जे आहे ते मी इथे घेत आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कोकम सुद्धा घेऊ शकता आणि व्यवस्थित हळूवारपणे या मच्छीला मसाले जे आहेत ते कोट करून घेते। मसाले आता कोट करून रेडी झालेले आहेत आणि मच्छी जी आहे ती मी 1 तासासाठी मुरत ठेवली मसाल्यांमध्ये। त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ, अर्धा चमचा रवा, चिमूटभर हळद आणि मसाला घेतला थोडासा आणि हे पीठ एकत्र करून घेतलं। त्यानंतर मी एका बाजूला तवा गरम करत ठेवला, त्यामध्ये तेल ऍड केलं आणि एक सुरमईचा पीस जो आहे तो पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घेतला आणि तेलावरती सोडला। तांदळाचं पीठ आणि रव्यामुळे मच्छी व्यवस्थित कुरकुरीत फ्राय होते। त्यासाठी कधीही मच्छी डीप फ्राय करायची नाही, तव्यावरती आपल्याला अशी शॅलो फ्रायच करून घ्यायची आहे, जेणेकरून तेल सुद्धा कमी लागतं आणि मच्छी व्यवस्थित तव्यावरती कुरकुरीत भाजून निघते। आता एक बाजू व्यवस्थित भाजली की मच्छीला मी पलटून ठेवलं आहे, जेणेकरून दुसरी भाजी सुद्धा व्यवस्थित शिजेल। आणि अशा पद्धतीने तयार झाली आहे आपली कुरकुरीत सुरमई फ्राय। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा।